नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादाचे मूलभूत घटक या प्रश्नाचा आपण आढावा घेत आहोत। यामध्ये मागील लेक्चरला आपण राष्ट्रवादाचे भाषिक, वंश, भौगोलिक या 3 घटकांचा सविस्तर आढावा घेतलेला आहे। आज आपण धार्मिक एकता, समान इतिहास, समान संस्कृती या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर यामध्ये सर्वप्रथम आपण हे पण इतर घटक आहे, समान इतिहास परंपरा जे आहे, समान आर्थिक हितसंबंध, समान राजकीय आकांक्षा, समान शासन, तर ह्या पुढील घटकांचाही आपण नंतरच्या लेक्चरला आढावा घेणारच आहोत। पण आज आपण सांस्कृतिक एकता, समान इतिहास आणि परंपरा आणि समान धर्म या घटकांचा राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये, जडणघडणीमध्ये काय भूमिका राहिलेली आहे या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत। म्हणजे ती जी काही मुद्दे आहेत तरी म्हणजेच राष्ट्रवादाचे महत्त्वाचे ते घटक आहे। तर त्यातील मग आजच्या तासिकेतला पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे धर्म किंवा धार्मिक एकता किंवा धार्मिक एकात्मता। तर मित्रांनो, धर्म ही व्यक्ती आणि समाज यांच्या जीवनामध्ये एक आस्थेची बाब आहे। व्यक्तीमध्ये जसं भाषेच्या आणि भूप्रदेशाच्या आधारावरती एकात्मता आणि आपुलकी निर्माण होत असते, त्याच प्रकारे धर्म या घटकामुळे सुद्धा व्यक्तीच्या मनामध्ये, समाजामध्ये आपुलकीची भावना निर्माण होत असते। जर समान धर्म असेल तर हे परस्पर विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं हे अतिशय दृढ होत असतं। त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये समाजाला एक संघटित करण्यासाठी धर्म या घटकाची अतिशय मोलाची भूमिका राहिलेली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये ऐक्य भावना किंवा एकात्म भावना निर्माण करण्यासाठी धर्म या तत्वाचा आधार घेतलेला आपल्याला दिसतो। किंवा एकाच धर्माला मानणाऱ्या, समान धर्मीय असणाऱ्या लोकांच्या ज्या काही श्रद्धा असेल, उपासना असेल, चालीरीती असतील, पूजाविधी असेल, उत्सव असेल इत्यादींबाबत समानता असते। त्यामुळे ही समानता असल्यामुळे त्यांच्यामध्ये साहजिकच ऐक्य प्रस्थापित होतं। त्यांच्यामधील रूढी परंपरा, सर्व धार्मिक देवदेवता असतील, धर्माची तत्वे असतील, हे सर्व समान असल्या कारणाने त्यांच्यामध्ये विश्वासाचं नातं, आपुलकीचं नातं हे निर्माण होत असतं। राष्ट्रवादाची निर्मिती होते। ज्यू लोकांचं जर उदाहरण घेतलं तर ज्यू लोकांमध्ये भौगोलिक एकता नसतानाही त्यांनी केवळ धार्मिक आधाराने एकत्र येऊन राष्ट्रभावनेचा विकास केलेला दिसतो। म्हणजे ज्यू लोकांनी जर्मन या देशातून पलायन करून इस्रायल या ठिकाणी जे स्वतःचं राष्ट्र उभं केलं, यामध्ये त्यांच्यात भौगोलिक एकता नव्हती। जगभरातील ज्यू लोक इथं आले आणि त्यांची इस्रायल या राष्ट्राची निर्मिती केली। म्हणजे केवळ धर्म हा घटक या ठिकाणी कारणीभूत ठरलेला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा, म्हणजे जागतिक पातळीवर सुद्धा धर्माचा आधार घेऊन धर्म प्रचारासाठी वेगवेगळी लोक त्यावेळेस बाहेर पडत असत। वेगवेगळ्या देशांमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये जाऊन एक धर्माचा प्रसार करायचा, अशी भूमिका काही लोकांनी, काही धर्म प्रसारकांनी इथं घेतलेली आहे। युरोप खंडामधचा जर आपण विचार केला तर युरोपामधील जे प्रारंभी राष्ट्रवाद निर्माण झालेला होता सुरुवातीच्या काळातील, तर त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म आणि ते धर्माचे जे काही संप्रदायाचे जे काही प्रसारक होते त्यांचं एक मोठं योगदान ठरलं आहे, किंवा त्यांचे जे काही धर्म प्रचाराचं कार्य जे आहे ते मोठं प्रेरक ठरलेलं होतं राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी।
ह्या धर्मामुळेच आपण भारताचं सुद्धा विभागणी झालेली जी आहे, भारताची फाळणी, पाकिस्तान आणि भारत ही जी काही दोन राष्ट्र तयार झालेली आहे, त्यातील पाकिस्तान हे जे राष्ट्र आहे ती ह्या धर्माचा आधार घेऊनच निर्माण झालेला आहे. या धर्माच्या आधारावरती पाकिस्तानमधील मुस्लिम लोकांनी, म्हणजे जे पहिले भारतामध्ये होते, त्यांनी असा विचार मांडला की हिंदू हे वेगळे आहे, मुस्लिम हे वेगळे आहे, दोघांचा धर्म वेगळा आहे, त्यामुळे आम्हाला भारतामध्ये राहायचं नाही, तर भारतातून आम्हाला फुटून स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका, अशी मागणी त्यांनी केलेली होती. आणि त्या अनुसरून मग धर्माच्या आधारावरती पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झालेलं आहे. भारत, केनिया, मलेशिया ही जी काही राष्ट्र आहे, तर त्यांच्या संदर्भातही आपल्याला हे दिसून येतं. आता जर आपण विचार केला की धर्म ही जी काही बाब आहे ती जरी राष्ट्रवादी भावना निर्माण होण्यास कारणीभूत आहे, त्याचबरोबर ती लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचं कामही ते करत असते. परंतु ही जरी खरं असलो की धर्म हा राष्ट्रवादी भावना निर्माण करते, लोकांच्या मनामध्ये एकता निर्माण करते, हे जरी खरं आहे, पण बऱ्याच वेळेस धर्म हा व्यक्तीला माणसापासून अलगही करत असतो. दोन वेगवेगळ्या धर्मातील लोक असेल तर वेगळेपण तर होतोच, पण त्याचबरोबर समान धर्मातील लोक असतील तरी सुद्धा त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस वाद हे होत असतात. उदाहरणार्थ मुस्लिम कम्युनिटी जर आपण उदाहरण घेतलं तर धर्माच्या आधारावरती पाकिस्तान देशाची निर्मिती, राष्ट्राची निर्मिती झालेली होती. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान या दोनही पाकिस्तानमध्ये मुस्लिम बहुसंख्य होते, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एकता निर्माण नाही होऊ शकली. बांगलादेश नवीन देश निर्माण झाला, जो पश्चिम पाकिस्तान होता तो स्वतंत्र आता पाकिस्तान निर्माण झाला. बऱ्याच वेळेस म्हणजे धर्म हा व्यक्तीला जसा एकत्र बांधून ठेवतो, त्याचबरोबर तो व्यक्तीला दूर पण लोटतो, हे पण या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एकाच धर्म असलेली त्यामुळे अनेक राष्ट्र पण आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ भारतामध्ये बौद्ध धर्मीय आहे, चीनमध्ये पण आहे, श्रीलंकेत पण आहे, म्यानमारमध्ये आहे, थायलंडमध्ये आहे, व्हिएतनाम आहे, जपान आहे, असे अनेक राष्ट्र आहेत. कधी तर वेगवेगळ्या म्हणजे बौद्ध धर्माचे लोक पण राहतात. म्हणजे एका राष्ट्रामध्ये एकच धर्म असतो असं पण नाही. मग आता धार्मिक ऐक्याच्या कल्पनेमधून जरी राष्ट्रवादाच्या विकासाला चालना मिळत असली तरी केवळ याच तत्वावरती राष्ट्रवादी भावना किंवा राष्ट्रवाद जागृत होतो असंही नाही. म्हणजे अलीकडच्या या उलट जर विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये जगभरातील बऱ्याच राष्ट्रांनी सर्व धर्म समभाव, परधर्म सहिष्णुता, बंधुता यासारख्या मानवी कल्याणाच्या विचार करणाऱ्या तत्वांना महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे राज्य आणि धर्म या गोष्टी वेगवेगळ्या आहे असा विचार आधुनिक कालखंडामध्ये वाढत चाललेला आहे, किंवा असा विचार कल हा वाढत चाललेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा धर्माच्या अभिमानातून राष्ट्रामध्ये ऐक्य प्रस्थापित होण्याऐवजी एकाच धर्मातील विविध पंथांमध्ये संघर्ष जो आहे हा तीव्र स्वरूपाचा होताना बघायला मिळत असतो. मगाशी पाकिस्तानचं उदाहरण दिलं, मुस्लिम धर्माचं उदाहरण दिलं, तर मुस्लिम धर्म आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की धर्माच्या आधारावरती लोक एकत्र ठेवतात, एकत्र येतात, परंतु बऱ्याच वेळेस धर्माच्या आधारावरती भेद पण होतो. एकाच धर्मामध्ये परत वेगवेगळे पंथ निर्माण होतात. मुस्लिम धर्मामध्ये शिया मुस्लिम वेगळे, सुन्नी मुस्लिम वेगळे, असे दोन वेगवेगळे पंथाचे लोक आढळतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत संघर्ष हा सुरू असतो.
त्यामुळे त्यांनी धर्माचा आधार घेऊन अतिरेकी राष्ट्रवाद, जिहाद यासारख्या मानव जातीला विघातक अशा प्रवृत्ती निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे मानव जातीच्या कल्याणाच्या समोर किंवा कल्याणाविषयी एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. समान धर्म जरी असेल तरी पाकिस्तान मागाशी सांगितल्याप्रमाणे हा टिकू शकला नाही. म्हणजे धर्म हा घटक तसा लोकांना एकत्र येऊन राष्ट्रवादाची भावना जागृत करत असतो, त्याचप्रमाणे ती राष्ट्रवादी भावना तो दुभंगू सुद्धा शकतो. पाकिस्तान आणि बांगलादेश याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सांस्कृतिक एकता. म्हणजे जर संस्कृती जर समान असेल तर राष्ट्रवादी भावना ही निश्चितपणे वाढते, असाही काही विचारवंतांचं मत आहे किंवा तो एक महत्वाचा घटक आहे राष्ट्रवाद निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये. म्हणून राष्ट्रवाद प्रामुख्याने प्रथमतः सांस्कृतिक संकल्पना आहे. म्हणजे ही काही शास्त्रीय संकल्पना नाही, ती सांस्कृतिक संकल्पना आहे, ती मानसिक संकल्पना आहे. राष्ट्रवाद क्रिया ज्या काही गोष्टी आहेत असं समाजशास्त्रज्ञ जे काही आहे ते म्हणतात. म्हणजे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणारे अभ्यासक म्हणतात की सांस्कृतिक संकल्पना आहे राष्ट्रवाद म्हणजे. म्हणून राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी व तो राष्ट्रवाद दृढ होण्यासाठी समाजातील सांस्कृतिक एकता जी आहे ती अतिशय उपयुक्त असते. संस्कृती जर समान असेल, संस्कृती जर समान आहे समजा, तर त्यांच्यामध्ये अधिक एकता निर्माण होते आणि ही एकता जी आहे ती सांस्कृतिक एकता जी आहे ही राष्ट्रवाद निर्मितीसाठी उपयुक्त ठरते. मग समान स्वीकृत त्यातून रूढी परंपरा बंध जे असतील, ऋणानुबंध असतील, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये परस्परांविषयी आपुलकी, एकमेकांविषयी अभिमान अशा प्रकारचे विचार व्यक्ती करत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी भावना जलद गतीने किंवा अतिशय दृढ होत असते. रूढी परंपरा असतील, चालीरीती असतील, जे साहित्य असेल, लोकमांगवय असेल, महाकाव्य असतील, वेगवेगळे कला आविष्कार असतील, शिक्षण असेल किंवा नीतिनियम असतील, चांगले वाईट ठरवण्याच्या ज्या काही कल्पना असतील, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या समान जी काही संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे समान स्वरूपात असतात. म्हणजे भारतभरामध्ये पाप आणि पुण्याची कल्पना जी उत्तर भारतीयाच्या मनामध्ये जी पापाची संकल्पना आहे तीच दक्षिण भारतातील लोकांची, म्हणजे पाप आणि पुण्य संपूर्ण भारतभरामध्ये एकच आहे. म्हणजे गायीची हत्या करणं भारतामध्ये सगळीकडे निषिद्ध मानलं जातं, सगळीकडे पाप समजलं जातं. गायीचं मांस खाणं पाप समजलं जातं जर सांस्कृतिक दृष्टिकोनातून विचार केला तर. म्हणजे असं किंवा राम असेल, देव असेल, देवदेवता असतील, त्यांची जी काही महाकाव्य असेल, कृष्ण असेल, त्यांचं जे कथासार असतील किंवा महाभारत असेल, रामायण असेल, ही जी काही महाकाव्य आहे तर ही काव्य संपूर्ण भारतभरामध्ये लोक अभ्यासतात किंवा त्याचं वाचन करतात. त्यामुळे साहजिकच आहे परस्परांविषयी आपुलकीचं नातं निर्माण होत असतं. रामाचा जन्म अयोध्येला झालेला आहे समजा, मग अयोध्येविषयी भारतभरामध्ये जेवढे काही प्रांत आहे, प्रदेश आहे, त्या संपूर्ण लोकांच्या मनामध्ये या अयोध्या या ठिकाणाबद्दल, तेथील लोकांबद्दल एक अस्मिता किंवा एक आपुलकीचं नातं तयार झालेलं असतं. जे काही धर्मस्थळे असतील, तीर्थक्षेत्रे असतील, मग ते दुसऱ्या राज्यात जरी असतील, दुसऱ्या घटक राज्यात असतील, दुसऱ्या प्रदेशामध्ये असतील, तरी सुद्धा त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांविषयी, त्या प्रदेशातील रूढी परंपरेविषयी, त्या दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये मनामध्ये एक प्रकारचं आपुलकीचं नातं होतं. कारण संस्कृती, रूढी परंपरा, चालीरीती, महाकाव्ये, ईश्वर ही जी काही कल्पना आहे या सर्व समान आहे. या समानतेच्या जाणीवेतूनच, त्या समान संस्कृतीतूनच राष्ट्रवादाची भावना ही निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. ही सामाजिक जी काही संस्कृती आहे ती राजकीय संस्कृती सुद्धा जडणघडण करत असते आणि या राजकीय संस्कृतीच्या वातावरणामध्ये एक राजकीय व्यवस्था
ती तयार होते ती किंवा ती कृती प्रवण होत असते, ती कार्यरत राहत असते. मग राष्ट्रीय अस्तित्व त्यामुळेच अबाधित राहत असतं, समान संस्कृतीमुळे. म्हणूनच व्यवस्था सामाजिक संस्कृती हेतू परस्पर घडवत असते. यासाठी राष्ट्रीय शिक्षण असेल, साहित्य, कला, नैतिकता, परंपरा, प्रथा यांचा आग्रह राष्ट्र त्यामुळेच धरत असते. यामुळेच लोकमान्य टिळकांनी आपल्या राष्ट्रीय क्रांतिकारी कार्यक्रमामध्ये स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार याबरोबरच राष्ट्रीय शिक्षणास प्राधान्य दिलेले होते. शिवजयंती उत्सव, गणेश उत्सव यांना जे सार्वजनिक स्वरूपाचं उत्सवाचं स्वरूप देण्यात आलेलं होतं, तर त्यामध्ये एक सांस्कृतिक राष्ट्रवाद रुजवणं हे लोकमान्य टिळकांचं ध्येय होतं, हे लोकमान्य टिळकांचा उद्देश होता असा. म्हणजे शिवजयंती, गणेश उत्सव हे संपूर्ण भारतभर, आता शिवजयंती महाराष्ट्रात समजा सुरू केली जाते, परंतु गणेश उत्सव असेल तर संपूर्ण भारतभरातील लोक गणेश पूजा करतात. त्यामुळे यांच्यामध्ये संपूर्ण भारतभरातील लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी निर्माण होईल, आपल्या राष्ट्राविषयी, आपल्या मातृभूमीविषयी एक अस्मिता निर्माण होईल. एकमेकांविषयी जे काही भेद असतील हे भेद नष्ट होऊन आपुलकीचं, विश्वासाचं ऋणानुबंध निर्माण होतील. या जाणीवेतून असे सांस्कृतिक कार्यक्रम हे घेतले जातात. एकमेकांच्या संस्कृतीचा परिचय होतो, थोडेफार जर भिन्नत्व असेल तर. म्हणून सांस्कृतिक हा जो काही घटक आहे हा सुद्धा राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये, राष्ट्रवादाच्या जडणघडणीमध्ये, राष्ट्रवादाच्या विस्तारामध्ये, वाढीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावत असतो. म्हणून धार्मिक एकता आणि सांस्कृतिक एकता हे जे काही दोन घटक आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. यानंतरही काही मुद्दे आहेत, त्याचा आपण पुढील तासिकेमध्ये सविस्तर आढावा घेऊया. तोपर्यंत येथेच थांबूया. धन्यवाद.